जय गुरु. आज उपस्थिती फारच कमी दिसते आपली. सुरुवात तरी कमी आहे. जय गुरु. सुरुवात करू आपण. येतील तोपर्यंत. सगळे येईपर्यंत एक क्वेश्चन होता परत. हो, बोला. ते हलंत म आणि अनुस्वार कधी यूज करायचं ते एकदा परत एक्सप्लेन करता का? ठीक आहे. आपल्याला स्वर म्हणजे काय ते तर माहिती आहे ना. अ पासून अम पर्यंत, अहा पर्यंत. अहा सोडून द्या आपण. अम पर्यंत जे स्वर आहेत, जेव्हा एखादा नपुंसकलिंगी शब्द असतो आणि सगळ्यात नपुंसकलिंगी शब्दांचं शेवटचं जे अक्षर असतं ते हलंत म असतं. जसं पश्यामी, 17वा बघा, पश्यामी जले नीलम कमलम. तर एक दोन नियम ढोबळ बाळांचे असतात ते असे की जेव्हा हे नपुंसकलिंगी किंवा इतर कुठल्याही कारणाने हलंत म असलेला शब्द वाक्याच्या मध्ये आहे, गद्यामध्ये, कवितेमध्ये नाही, गद्यामध्ये आहे, त्यावेळेला त्याच्यावरती अनुस्वार दिला जावा. जसं आता इथे पश्यामी जले नीलम कमलम. हे परवा दिवशी आपण शब्द बघितला होता, तो नील कमलम होता, तो मी आता दुरुस्त केला, नीलम कमलम पाहिजे इथे. तर नीलम हे अनुस्वार देऊन राहील. त्याच्या उलट जेव्हा गद्यामध्ये वाक्याच्या शेवटी एखादा नपुंसकलिंगी शब्द असतो किंवा इतर कुठल्याही कारणाने जेव्हा हलंत म असतं, त्यावेळेला ते हलंत मच लिहिलं गेलं पाहिजे. ओके, वाक्याच्या शेवटी. पद्यामध्ये मात्र, काव्यामध्ये त्याचे वेगळे नियम आहेत. आपण जेव्हा त्या काव्याचा अभ्यास करू त्यावेळेला पुन्हा त्याचा रिव्ह्यू घेऊ. पण सध्यापुरता लक्षात ठेवायचं आपण की वाक्याच्या मध्ये जेव्हा आपण वापरतो केव्हाही, तेव्हा हलंत म न वापरता त्याला अनुस्वारामध्ये रूपांतर करायचं आणि वाक्याच्या शेवटच्या शब्दामध्ये जर हलंत म आलं तर ते हलंत मच घ्यायचं. तसं इथे की आता इथे अस्थि आहे, हे इथे अ आहे. सपोज इथे जर तत्रच्या ऐवजी नीलम असतं, इथे विशाला पाठशाला नीलम असती, मोठी शाळा निळी आहे, असं जर वाक्य असतं तर हे नीलम अनुस्वार न लिहिता हलंत म लिहिला असतं. म्हणजे जेव्हा कुठल्याही हलंत मच्या शब्दाच्या समोर जर त्या ठिकाणी अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम असे शब्द असतील तर हलंत मच वापरलं गेलं पाहिजे, असा नियम आहे. ओके. अच्छा, साधारणपणे हाच नियम आहे. दोन प्रकारे असतात. अजून जर कुठे आपल्याला आला काही वेगळं पाहण्यामध्ये आपण त्यावेळेला त्याचा चर्चा करूया. ठीक आहे. तर ही वाक्य आपण बघितली. वाचाला बालिका झालं, विज्ञा बालिका झालं, हे वर्तमान काळातल्या आहेच. सर, एक प्रश्न होता आधीच्या स्लाइड मध्ये. हो हो. ते वाचाला आणि विशाला, त्याला मग ल ला विसर्ग असा येत नाही का? विशाला नाही ना, हे वाचाला. विशाला कसं झालं, पाठशाला हे स्त्रीलिंगी आहे, बालिका हे स्त्रीलिंगी आहे. मग याचं जे अच्छा, म्हणून विशेषण ते आहे, हा विशेषण जे आहे त्याचं, ते हा विशालह वाचालह याचं रूपांतर त्या काना लागल्यामुळं विशाला. स्त्रीलिंगामध्ये झालं, स्त्रीलिंगी ओके. विशेषण.
म्हणून याला मग विसर्ग नाही. विज्ञा पण तसं झालं, विज्ञा विज्ञा पण बालिका. तसं विज्ञेच्या ऐवजी हा. विज्ञा झाला त्यात. ओके ओके, ठीक आहे. हा येस. हे आपण क्रियापद बघितली, वर्तमान काळ आणि भविष्य काळाची, आणि काही वाक्य बघायला आपण सुरुवात केली होती. इथे पण मी काही ठिकाणी जिथे वाटलं ते करेक्शन छोटे छोटे केलेत कुठतरी. हे आपण त्या दिवशी बघत होतो, कुठेतरी नगर होतं इथे, ते नगरम पाहिजे, उपवने नाही पाहिजे, उपवनम पाहिजे, कारण गच्छती आहे. त्या ठिकाणी उपवनामध्ये किंवा नगरामध्ये जाऊन ते लोक काही करत नाहीयेत, इथे जात आहेत. ही जाण्याची प्रक्रिया संपलेली नाहीये. त्यामुळे उपवनम, नगरम, कार्यालयम, पाठशालाम हे सुद्धा इथे. आता इथे बघा, हे पाठशालाम यांनी असं घेतलं ना, त्याच्याऐवजी हे असं घ्यायला पाहिजे, पाठशालाम गच्छति. असंच खाली अशोकः तव गृहं पश्यति, तुझ्या घराला बघतो, हे सुद्धा इथे पश्यति. हे रमेशः तुभ्यं गृहं पश्यति, हे वाक्य आपण परवा बघितलं होतं. याच्यामध्ये तुभ्यम जे आहे हे चतुर्थी एक वचन आहे. चतुर्थी म्हणजे तुझ्याकरिता. हम्म. तर हे रमेश तुझ्याकरता घर बघतो. आता हे तसं नॉर्मली म्हणजे कसं काय, तुझ्याकरता घर बघतो म्हणजे काहीतरी निमित्त तुझ्याकरता बघतोय घर, असं असा अर्थ होईल त्याचा. त्या नेमकं त्यांना काय म्हणतं माहित नाही, पण हे चतुर्थी एक वचन तुझ्याकरता त्यांनी वापरलं इथे. तर आता सुरेश. तिथे अस्ति म्हटलं असतं तर मग हलंतमः गृहम झालं असतं, राईट? हा 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 येस. ओके. सुरेशः प्रतिदिनम उपवनम पश्यति, रोज उपवन पाहतो. विना उपवने गृहम पश्यति, हे वाक्य पण थोडंसं वेगळंच आलंय. इथे बागेमध्ये घर बघते, पण त्याला घेतलं व्याकरण दृष्ट्यामध्ये काही चूक नाही त्यामध्ये. पण बागेमध्ये घर बघते म्हणजे काय, तसं काही अर्थ मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये पण दिसत नाही. फक्त एक व्याकरण दृष्ट्या एक वाक्य तयार झालं एवढं असतं. 10वं हे सर पुढचं ते पण हलंत जाईल ना, गृहमचं ते हलंत जाईल ना हा तिथे. हे ना, हे हा म्हणजे गरज नाही. पण जर का बागेतून घराकडे बघते किंवा घर बघते असं अध्यारोत असेल हा मग तर तसं मग कसं ते, कसं चेंज होईल? मग ते उपवन झालं असतं ते, किंवा अच्छा. उपवनात झालं. तर हलंत त घेऊन बागेतून घर बघते मे म्हणजे बी ते ऍटलीस्ट अर्थाच्या दृष्टीने ते बेटर हा वाटतं. योग्य राहिलं पण असतं. ठीक. म्हणजे वाक्य हा. त्यांनी तिथे दिलेलं आहे, म्हणून आपण सगळंच बदलणं बरं दिसत नाही ते. नाही, ठीक आहे, ठीक आहे. हा नाही ते आणि अर्थ फक्त हा अर्थाच्या दृष्टीने तसं हे अर्थाच्या दृष्टीने. पंचमीमध्ये घ्यायला पाहिजे त्यांनी, की बागेमधून घर बघते. म्हणजे त्याचा सेन्स करता ना ते, त्याला हा अर्थ सेन्स निघतो. बरोबर आहे, सेन्स येतो त्याला अर्थ इट प्राप्त मेक होतो. सेन्स, बट अदरवाइज ठीक आहे. आपल्याला काय हा आपण हा शिकतोय. हा व्याकरण दृष्ट्या हे तसं योग्य व्याकरण हा. दृष्ट्या काय आणि बरोबर आहे. बागेतून तर काय झालं असतं? शब्द काय आला असता मग? पंचमी आला असतं ना तिथे, बागेतून पाहते त्या ठिकाणी, बागेपासून. तर ते उपवनात हलंत किंवा उपवन झालं असतं ते, गृहम पश्यती, बागेतून घर बघते. सो वीणा बागे उपवनात गृहम पश्यती असं होईल. असं झालं असतं ते. हा अच्छा. तसंच मी बागेत जातो. हा अहम उपवनम गच्छती, हे काय वरती घेतलं नाही. पहिलं जे आहे, अशोकः अच्छा. प्रतिदिन उपवनम गच्छति, नगरम गच्छति, कार्यालयम गच्छति, नाही तर पाठशालाम गच्छति. बागेत जातो असं आहे ना, बागेत असलं तर मग बागेत म्हणजे उपवन. बागेलाच ना, म्हणजे बागेला जोपर्यंत जाऊन तिथे काही ऍक्टिव्हिटी करत नाही तोपर्यंत जाण्याची क्रिया चालू आहे, आणि जोपर्यंत जाण्याची क्रिया चालू आहे तोपर्यंत ते उपवनम गच्छति असंच राहील ते. तिथे जाऊन मग उपवने जलम पिबती, उपवने क्रीडती, उपवने तिष्ठती, जे काय असेल ते मग ते उपवने होईल तिथे गेल्यानंतर, बागेत गेल्यानंतर. अच्छा. हा. सर पण अहम आलं तर पश्चामी किंवा असं यायला हो पाहिजे ना? हो हो हा. अहम जर मी आलं तर येईन तिथे. हो हा हो हो हा हो अहम आलं तर मग गच्छामी, हा. पश्यामी असं होईल त्या ठिकाणी. हे सगळं प्रथम पुरुष घेतल्यामुळं पश्यती आलं इथे. आम्ही ते बागेत म्हणून उपवने लिहिलं होतं, ते चुकलं. हा ते बदललं, ते उपवने योग्य नाही. ते उपवने गच्छती काय, उपवने म्हणजे तिथे गेल्यानंतर. अच्छा. तसं या अभ्यासाकरता उपवने किंवा उपवनम दोन्ही चालतात.
कन्सेशन म्हणून, अच्छा. पण ग्रामर अच्छा. दृष्टीने पाहिलं तर ते उपमानाम हे योग्य आहे. ओके. अशोकः प्रतिदिनं सायंकाले उपवने क्रीडति. आता हळूहळू वाक्य आपली मोठी होत चालली. 4 शब्द, 5 शब्द, 6 शब्द असे मोठे होतील. अशोकः प्रथमा प्रतिदिनं रोज सायंकाले उपवने क्रीडति. हे सायंकाले उपवने दोन्ही सप्तमी. रमेशः तव गृहे क्रीडति. रमेश तुझ्या घरी खेळतो. गृहे मध्ये गृहे म्हटल्यानंतर मध्ये सगळंच आलं, किंवा घरा आतमध्ये असेल, घराच्या अंगणामध्ये असेल, त्याने काही दिलं नाही, अंगणे म्हटलेलं नाही, तर गृहे म्हटलं गृहे, घरामध्ये खेळतो. हे वाचलं परवा आपण. सुरेशः तव गृहस्य पुरतः क्रीडति. घराच्या समोर खेळतो. गृहस्य षष्ठी, पुरतः समोर खेळते. पूर्व जे शब्द पोर पासून पुरतः. वीणा तव गृहस्य उपवनस्य पृष्ठतः क्रीडति. हे पुरतः होतं समोर, हे पृष्ठतः मागे, घराच्या बागेच्या मागे. मग घराची बाग जिथे कुठे असेल त्याच्या मागच्या बाजूला वीणा खेळते आहे. ओके, हे आपण त्या दिवशी केलं होतं. हे शब्द पण आपण त्यावेळेस भरले होते. तस्य कृषकस्य बलिवर्दः कृष्णः अस्ति. त्या शेतकऱ्याचा बैल काळा आहे. आता तस्य म्हणजे या ठिकाणी कृषकस्य आहे म्हणून तस्य झालं इथे. त्या तस्य म्हणजे त्याचा अर्थ होतो त्याचा होता. त्याच्या शेतकऱ्याचा बैल काळा असा नाही होत मराठीत, आपण त्या म्हणतो. पण संस्कृतमध्ये जेव्हा रूपांतर होतं त्याचं कृषकस्य शेतकऱ्याच्या म्हणून त्याचं ते तस्य झालं. बलिवर्दः कृष्णः अस्ति. तसंच खाली तस्मिन् वृक्षे, तस्मिन् ही सप्तमी आहे. वृक्षे, वृक्षे झाडावर, हरितानी पत्राणी संती, हिरवी पाने आहेत. सर, हा. आम्हाला सराव होईपर्यंत हे जे सर्वनाम आहेत ना, ते कुठल्या शब्दाचं रूप आहे त्याचा ते एक पण टेबल सांगा. मी म्हणजे टाकलेला आहे, तुम्हाला ग्रुपवर टाकला त्या दिवशी मी. मी पुन्हा टाकतो वाटलं तुम्हाला, त्या ह्याच्यावर सुद्धा आहे. हां, तेच म्हणतोय की आम्हाला सराव होईपर्यंत म्हणजे आम्ही करतो हो. आमचा सराव. हो हो हो. पण जेव्हा आपण प्रॅक्टिस करू ना, तेव्हा तेव्हा पण हे एकदा आमच्या लक्षात आपण येत नाही पटकन. सकाळी आपण क्लास सुरू झाला की एकदा आपण हा टेबल वाचून घेत जाऊ अच्छा. सुरुवातीला. म्हणजे काय होईल की ते आपलं थोडंसं सरावात राहतील शब्द. तेव्हा सडनली एकदम तस्मी म्हणजे सप्तमी अशी आली हां, लक्षात येत असं नाही कुठल्या नाही येत. शब्दाचं रूप आहे बरोबर, ते. साहजिक आहे. चालेल. कुठे परिशिष्टामध्ये दिलाय का? परिशिष्ट मध्ये पण असेल आणि दुसरा एक टेबल टाकला त्यामध्ये पण असेल. बरोबर. ठीक आहे. हा बोला. हे तस्य वापरायलाच हवं का? म्हणजे नाही. मला म्हणायचं डायरेक्ट कृषकस्य बलिवर्दः कृष्णः हा, अस्ति त्यांनी म्हटलं तर ते सुद्धा चालेल. वापरला तिथे. वापरल्यानंतर त्याचं हा. रूपांतर कसं होतं हे दाखवलं त्यांनी. हा, ओके. त्या शेतकऱ्याचा म्हणजे बैल काळा आहे. शेतकऱ्याचा बैल काळा आहे म्हणजे कोणत्या शेतकऱ्याचा, तर त्या शेतकऱ्याचा. म्हणजे कृषकस्यचं ते विशेषण झालं एक प्रकारचं. सर्वनाम आहे पण विशेषणाचं काम करतं. तस्मिन म्हणजे तस्वीर म्हणजे त्या वृक्षावर, पण ते रूप जे आहे ते सप्तमीमध्ये. तस्मिन वृक्ष, हरितानी म्हणजे एकच झाड आहे ते, सप्तमी एक वचन. जर अनेक वृक्ष असते तर काय झालं असतं? वृक्षेषु झालं असतं. ते वृक्षेषु झालेलं नाहीये, म्हणून एकच झाड आहे ते. त्या झाडाला तस्मिन वृक्षे हरितानी पत्राणी संती, हिरवी पाने आहेत. आम्रफलम. सॉरी, बोला. तुम्ही ना होमवर्क टाकत जा. ज्यांना करायचंय ते करतील, नाही ते म्हणजे ते कंपल्सरी नका ठेवू. बरोबर, ते ज्यांना तर आहे. करायचंय ते करतील, नाही ते नाही करणार. पण तुम्ही होमवर्क देत जा, कारण ना स्वतः प्रॅक्टिस करायचं म्हटलं तर नाही नाही होत. होत तशी. तुम्ही दिलं की ते त्या ह्याने होतं ऍटलिस्ट तेवढं तरी. नाही, काय झालं, आपण हे होमवर्क म्हणून इथे जे आहे ना ते आपण वर्गामध्येच करून घेतोय. ठीक आहे, मी परत अच्छा. तसं वेगळं काढून तुम्हाला देतो. तर किंवा सर एक मला शंका सांगत जा की आता हे पुढचं आहे ते तुम्ही घरी करा. ठीक आहे, ओके, व्हॉटेवर. चालेल. म्हणजे आता हे जे आहेत ना अभ्यासाचा प्रश्न. हा बोला. सर एक शंका आहे. हा. इथे तस्मिन वृक्षे
हरिताणी पत्राणी संती असं म्हटलंय ना, हा तर हा संती म्हणजे बहुवचन आहे ना. हो 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 वचन. मग वृक्ष म्हणजे पण अनेक वृक्षच असं होईल ना तिथे. नाही 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 मग ते वृक्ष मग एका झाडावरती अनेक पाने आहेत. पाने अनेक आहेत. ओके. झाडावरची पाने हिरवी आहेत. हा, आलं लक्षात. असं. ठीक आहे. आता हे आपण जे करतो हे सुद्धा अभ्यासात प्रश्नच आहे, होमवर्कच आहे, पण करून घेतो इथे. ठीक आहे. इथून पुढे मी तुम्हाला घर होमवर्क देत जाईल. नो प्रॉब्लेम. आम्रफलम रक्तम अस्ति. आम्रफलम आंब्याचं फळ लाल आहे. रक्त हा रंगच आहे. लाल रंगाला संस्कृतमध्ये रक्तच म्हणतात. रक्तम नपुंसकलिंगी. अहम नीलम कमलम पश्यामी. मी निळ्या रंगाचं कमळ पाहतो. आता हे खालचं वाक्य पण तसं बघा. सह श्वेतस्य अश्वस्य उपरी तिष्ठति. जर आपण नुसतं बघितलं सह अश्वस्य उपरी तिष्ठति, घोड्याच्या वर बसतो, तर काही प्रॉब्लेम नाही. पण घोडा पांढरा आहे, पांढऱ्या घोड्याच्या वर असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा मग श्वेतस्य अश्वस्य उपरी, म्हणजे श्वेत याचं रूपांतर षष्ठीमध्ये होतं, कारण अश्वस्य हे षष्ठी आहे. घोड्याच्या वरती तिष्ठति. ओके. तसंच खाली अहम नवीनम ग्रहम पश्यामी. ग्रहम हे नपुंसकलिंगी आहे आणि कर्मा इथे आहे. त्याचं विशेषण नवीनम झालं, म्हणून ते नवीनम ग्रहम पश्यामी. सह अस्मिन विशाले क्रीडांगणे क्रीडती. अस्मिन म्हणजे ह्या, सह तो ह्या, क्रीडांगणे सप्तमी, म्हणून विशालचं रूपांतर विशाले मध्ये झालं. विशाले क्रीडांगणे क्रीडती. तो ह्या मोठ्या क्रीडांगणावर खेळतो. याच्यामध्ये अजून काही शंका आहे? अस्मिन ह्या, हा ह्या, हा अस्मिन देशे, ह्या देशामध्ये. तर तिष्ठती म्हणजे ऍक्च्युली आपण उभं राहणे असं म्हणतो ना, पण आपण मराठीमध्ये तिष्ठाणे पण म्हणतो ना, म्हणजे वाट पाहणे किंवा तात्काळणे, तसा पण अर्थ होतो ना. म्हणजे उत्तिष्ठ म्हणलं तर उठणे पण होतं तसं ते. हा तेच. थोडस त्याला उपसर्ग बदललाय की सर अर्थ बदलतो त्याचे. हा. आता इथे आपण क्लास संपला आपला त्यावेळेला. मम माता तत्र तिष्ठती गमिष्यती लेखिष्यती, त्यातला कुठलाही शब्द आपल्याला भरता येईल. अहम मित्रम पत्रम लिखामी लेखिष्यामी, लिहितो किंवा लिहीन. त्वम किम पठसी वदसी पठिष्यसी वदिष्यसी पतिष्यसी, काही पण वर्तमान काळातलं किंवा भविष्य काळातलं वापरायचं. सह तत्र भोजनम किम करिष्यि. स्थितः क्रीडांगणे कृतः, कृत म्हणजे करत, धावितः धावतात. अहम असत्यम न वदिष्यामी. त्वम तत्र त्वम तव गृहे किम करिष्यसि. अशी छोटी छोटी वाक्य या ठिकाणी तयार केली. म्हणजे हे जे ऑब्लिक टाकलेलं आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अल्टरनेटिव्ह तुम्हाला या ठिकाणी वापरता येतात. सरला ग्रामम आपणम. आपणम नवीन शब्द आलाय. आपणम म्हणजे दुकान. सरला कुठे जाते? ग्रामम म्हणजे गावाला जाते. आपणम म्हणजे दुकानात जाते. विद्यालयम म्हणजे शाळेला जाते. पुष्पम सूर्यम हे माहिती आहे आपल्याला. हे सूर्य जरी असला तरी रमेश. पुष्पम पश्यती किंवा सूर्यम पश्यती, सूर्याला पाहतो द्वितीय असल्यामुळे. तर हे असं एक शब्द तुम्हाला भरायचा असतो, त्याचे वेगवेगळ्या प्रकारे कोणतं भरता येतं हे यामध्ये दिलेलं आहे. आता इथे हा एक टिपिकल अभ्यास आहे. एक वाक्य दिलंय अश्वधावती. याचं नकारात्मक वाक्य केलं त्यांनी अश्व न धावती. हे अश्वधावती काय केलं?
अश्वः धावती, अश्वः न धावती. नकारात्मक केलं त्याचं. मग त्याचं त्यांनी प्रश्नार्थक करायला ठरवलं. प्रश्नार्थक किती प्रकारे करता येतं? अश्वः धावती याच्यावरती किती प्रश्न तयार होऊ शकतात. अश्वः धावती किम, अश्व पळतो का? क धावती, कोण पळतं? किम अश्व धावती, काय घोडा पळतोय? कह अश्व धावती, कोणता घोडा धावतोय, कोण घोडा धावतोय? केन धावती, कशाने धावतोय, त्याचं साधन काय आहे? अश्व केन सह धावती, कोणाबरोबर धावतोय? अश्व केन सहाय्येन धावती, कोणाचं सहाय्य घेऊन धावतोय? अश्व कुत्र धावती, अश्व कुठे धावतोय? अश्व इथं इथं गेलं. इथं होत नाही का? नाही, खालचं सेक्शन आहे. हा. हा, खालचं घेतलं मी. हा इथं. अच्छा, मग तिथे क्लिक केलं की वरच जात ते. ठीक आहे, जाऊ दे, नंतर करता येते. अश्वः कथम धावती, कसा धावतो? अश्वः कुतः धावती, तो कुठे धावतो? अश्व कह अश्वेन सह धावती, अश्वाबरोबर कोण धावतं? अश्वः किमर्थम धावती, कशासाठी धावतो? केन अश्व धावती, कोणता अश्व धावतोय? असे हे जे क पासूनचे जेवढे काही प्रश्नार्थक शब्द आहेत हे सगळे वापरून ते कसे वापरायचे, तर एक ह्या अश्वः धावती या 2 अक्षरी वाक्यावरून अशी वेगवेगळी प्रश्नार्थक वाक्य तयार करता येईल. धावतो का, कोण धावतोय, अश्व धावतोय का, कोणता तर अश्व केन हा केन केन म्हणजे केन केन हे तृतीय आहे क हा. पासूनचं. कशाने, का कशाने धावतो, कचं रूपांतर केन. कुठं म्हणजे हा साधन द्यायचं त्याचं, कशा केन धावते व हा. त्याला काय म्हणते, पायाने धावतो. कुठल्या साधनाने धावतो, साधन काय त्याचं? हा केन प्रकारे म्हणतात हा तसं. केन प्रकार, येन केन म्हणतो आपण ना, जसं कसं येन तसं. केन हा प्रकार. हा. तर अश्व केन सह धावते म्हणजे कोणाबरोबर धावतोय तो? किंवा तो अश्व जो आहे सारथेन सह धावती. केन सहाय्येन धावती, पण त्याला काही सहाय्याची गरज असेल तर मग ते काय म्हणता येईल त्याला, की रथेन सह धावती. कुत्र धावती, उद्याने धावती. कदा धावती, सायंकाले धावती. कथम धावती, वेगेन धावती. कुतः धावती, आता कुत्र आणि कुठं कुतः. म्हणजे काय? कुतः म्हणजे कुठे, कुठं धावती ते अमुक ठिकाणी, किंवा किम सार्धम धावती. मार्गेन धावती. हा किम सार्धेन धावती. हे इथं एक सहज आहे ना, सहज ते सार्धमाल असते त्या ठिकाणी. सह अश्वेन सह, कह अश्वेन सह धावती. रथम अश्वेन सह धावती. अश्व किमर्थम धावती, अश्वः युद्धार्थम धावती. केन अश्वः धावती, काय म्हणतात, रक्तः अश्वः धावती. कोणता घोडा धावतोय, लाल घोडा धावतोय. तसं हे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या अर्थाने त्याला घेऊन आपण तयार करू शकतो. आणि इथं अश्व म्हणजे आपण नेहमी अश्व शामरुगातल्या अर्धाकडून व करतो ना, असं पण इथं चालतं. श्र. हा इथं जे सुरू काय म्हणतात, पहिली जी पद्धत आहे, ओरिजिनल पद्धत जी आहे ती अशा प्रकारे हा. श्रीचं जे अर्धश्र आहे ते वापरण्याची आहे. नंतर ते आधुनिक मराठी आपलं जेव्हा लहानपणी शिकवलं गेलं, सावरकरांनी जेव्हा त्या मराठी सुधारण्याचे जे केल्या त्यावेळेला ज्या काय सुधारणा झाल्या त्यामध्ये अर्ध श पण चालतं. हे असं श्रीमधलं श्व लिहावं असं आवश्यक नाही, जसं ठरलं त्यावेळेला मग त्यावेळेस अशा अर्ध श शहामृगाचा वापरायला सुरुवात झाली. पण जी मूळ पद्धत आहे लिहिण्याची ती हीच आहे. आणि अजूनही काही जे त्याचे कम्प्युटरमधले सॉफ्टवेअर आहेत ते अशा श्वचे आहेत.
SH टाईप केलं की ते असं श्लोक येतात. आता ही अशाच प्रकारची खालची वाक्य आहेत, ती आपण वाचूयात. पहिलं वाक्य आहे निर्मला गच्छती, निर्मला जाते, आणि त्याचं नकारात्मक केलं तर निर्मला न गच्छती. आता आपण काय करू की 3 वाक्य घेऊ प्रत्येकाने आणि त्याचा मराठीमधला अर्थ पण घेऊ, पण काय होतं बघू. तो पहिल्यांदा राजेंद्र कोलेकर साहेब. हो. निर्मला कुत्र गच्छती. हम्म. निर्मला कुत्र गच्छती, निर्मला कुठे जाते. हो. कह गच्छती, कोण कोण जातोय. हम्म. किम निर्मला गच्छती, निर्मला जाते का. काय निर्मला जाते. काय निर्मला जाते. आता निर्मला जाते काय आणि किम काय म्हणतात, निर्मला जाते का आणि काय निर्मला जाते, या दोन्हीमध्ये थोडा फरक पडतो. काय हो हो निर्मला जाते, निर्मला जाते का, म्हणजे आपण जेव्हा मराठी विचारतो तेव्हा त्याचा अर्थ वेगळा होतो. हो. याच्यामध्ये किम निर्मला गच्छती हे एकच वापरलं जातं. ओके, थँक्यू. गिरीश देशपांडे साहेब. हो. निर्मला कदा गच्छती, निर्मला कधी जाते, केव्हा जाते. हा. केव्हा जाते. निर्मला केन सह गच्छती, निर्मला कोणाबरोबर किंवा कोणासह जाते. हम्म. निर्मला केय सहाय्येन गच्छती, हम्म. निर्मला कशाबरोबर किंवा काय घेऊन कोणाच्या कोणाबरोबर साहाय्यानं. जाते. हा, आता कोणाच्या कोणाबरोबर आणि कोणाच्या साहाय्यानं यात फरक आहे. हा, म्हणजे सह एखाद्या आणि माणसा एखाद्याचं सहाय्य घेऊन जाण्याची आवश्यकता आहे तेव्हा सहाय्य ना, आणि कोणाबरोबर म्हणजे सहज बरोबर, असं कोण बरोबर आहे. राईट. जर सहाय्याची गरज असेल तर केन सहाय्यानं गच्छते. Right. ओके, थँक्यू. वैशाली ताई. निर्मला कथम गच्छती. निर्मला कशी जाते. अच्छा, निर्मला कशी जाते. निर्मला कुतः गच्छती. कुठे जाते. कुठेच आहे का. निर्मला कुठे जाते. निर्मलया सह कह गच्छती. निर्मलया कोणाबरोबर जाते. नाही, निर्मलया बरोबर कोण नाही. जाते. निर्मलया, हो, निर्मलाच्या बरोबर कोण जाते. ओके. सह हे तृतीया. ओके. ओके. ठीक आहे. माधुरी कुलकर्णी. कुत्र आणि कुतः मध्ये काय डिफरन्स आहे. अल्टरनेटिव्ह तसं. अच्छा. सर हे कुतः पंचमी आहे बहुतेक. कुठून जाते. मी कन्फर्म करतो. हा. बघून सांगतो. ओके. कोण आहे खाली. निर्मला निर्मलया सह क गच्छती. निर्मला कोणाबरोबर जाते. नाही, निर्मलाच्या बरोबर कोण जाते. कोण जातं. निर्मला किमर्थम गच्छती. कशाचा म्हणजे निर्मला कशासाठी जाते. कशासाठी जाते. हा. आणि निर्मला केन गच्छती म्हणजे कोण. निर्मला कोण. ठीक आहे. कोणा म्हणजे केन, नुसतं केन असं नाही, केन सहज जाईल ते. कोणा काय काय ठिकाणी रिपीट झालं ते. केन म्हणजे कोण आहे ना. पण निर्मला कोण. निर्मला कोण जाते म्हणजे कोणाबरोबर जाते तसं झालं. अच्छा. नुसतं केन असं नाही होत ते. म्हणजे हे रिपीटच झालंय. तर ते कशाने आहे ना, म्हणजे निर्मला केन गच्छती कशाने. कशाने म्हणजे मग एखादं व्हेकल किंवा असं काहीतरी होऊ शकतं. निर्मला केन गच्छती पाहिजे होतं का. केन सह म्हणजे कोणाबरोबर होईल ते. नुसतं केन म्हणजे कशी जाते. तर ते केन कशाने जाते म्हटलं तर मग एखाद्या गाडीने किंवा पायी जाते असं काहीतरी होईल. केन गच्छती, पदेन गच्छती. ठीक आहे. प्रथम गच्छतीचा अर्थ पण तसाच आहे ना. कथम म्हणजे निर्मला कशी जाते. कशी हो ना. जाते. तेच. ठीक आहे. हे दोन तुम्हाला कथम, केन, कुतः या 3 गोष्टी मी तुम्हाला थोड्या वेळा क्लॅरिफाय करतो.
पुढचं वाक्य दिनेशः लिखति, तर त्यांनी की दिनेशः किमपि न लिखति. दिनेश कधीही लिहित नाही. सुरेखा मॅम. हा सर, पहिले 3 वाक्य वाचू. हो. हा. दिनेशः किम लिखति, दिनेश काय लिहितो, दिनेशः कुत्र लिखति, दिनेश कुठे लिहितो, आणि कहा लिखति म्हणजे कोण लिहितो. कोण लिहितो. राईट. ओके. राईट. इरा आहे का? इरा फोन चालू आहे का? निलिमा चव्हाण मॅडम. निलिमा ताई. किम दिनेशः लिखति. दिनेश काय लिहितो. नाही, दिनेश काय नाही. किम काय दिनेश लिहितो. काय दिनेश लिहितो. म्हणजे दिनेश लिहितो याबद्दल प्रश्न आहे. किम दिनेश लिखति, काय दिनेश लिहितो. हा, पुढे. दिनेशः कदा लिखति. दिनेश केव्हा लिहितो. केव्हा लिहितो. हा. दिनेशः केन लिखति. दिनेशः के कसा लिहितो. म्हणजे दिनेश पेनाने कसा लिहितो लिहितो. किंवा पेन्सिलनं लिहितो असं. मग असंच जर आपण घेतलं तर मग हे निर्मला केन गच्छति हे पदेन गच्छति किंवा मग यानेन गच्छति असं होऊ शकतं. सहाय्याने घेतला आपण तर कथम गच्छतीचं सुद्धा असंच होऊ शकतं. ठीक आहे, हे तुम्हाला मी क्लॅरिफाय करतो. ओके. सर मी वाचू का? हो, वाच पुढे. हा. दिनेशः केन सह लिखति. दिनेश कोणासोबत लिहितो. हा. ओके. दिनेशः केन सहाय्येन लिखति. दिनेश कशाच्या सहाय्याने. हा, कशाच्या सहाय्याने लिहितो. बरोबर आहे. दिनेशः कथम लिखति. दिनेश कसा लिहितो. अच्छा ठीक आहे. दिनेश कसा लिहितो. कसा लिहितो. ओके. राईट. पद्मजा पोळ मॅडम. हो सर. दिनेशः कुतः लिखति म्हणजे दिनेश कुठे लिहितो. दिनेशेन सह कः लिखति. दिनेशच्या बरोबर कोण लिहितं. राईट. दिनेशः किमर्थम लिखति. दिनेश कशासाठी लिहितो. कशासाठी लिहितो. व्हेरी गुड. थँक्यू. आता अशीच वाक्य ही आहेत. त्वम सर, एक वदसी. विचारायचं होतं. आधीच्या एक विचारायचं होतं. आता हे किम दिनेश लिखति म्हणजे काय दिनेश लिहितो. म्हणजे आता आपण जनरली मराठी लिहिताना काय नंतर आपण स्वल्पविराम वगैरे देतो कधी. तसं ह्यात काही नसतं ना. इथं संस्कृतमध्ये खूप ठिकाणी स्वल्पविरामाचं नाही फक्त तशी. हे कसं नाही त्या ना. सगळं जे आहे ते विभक्तीवरून ओळखायचं आपण काय ते. फार कमी ठिकाणी बघितलं की इथं स्वल्पविराम दिलाय त्यांनी वगैरे असं. अच्छा. ते दंड आणि प्रश्नार्थक चिन्ह हे 2च दिसतात त्यांच्याकडे मुख्य. एवढे 2च फक्त हे करतात. आणि विसर्ग. विसर्ग तर आहेच. विसर्ग शब्दाचा भाग येतो. शब्दाचा भाग आहे. हा. ओके. आणि एक सर इकडे डाऊट किम होता. हा, बोला. कुणी एक जण बोला आधी. हा. नाही, आधीच्या स्लाइडवर हा. हे किम दिनेशः लिखति काय दिनेश लिहितो. पण मग दिनेश काय लिहितो साठी काय आहे म्हणजे. कारण संस्कृतमध्ये शब्द पुढे मागे होऊ शकतात वाक्यातले असं म्हणतो. तसं घ्यायचं तर दोन्हीही अर्थ आपण घेऊ शकतो याचे. किम दिनेश लिखति, दिनेश काय लिहितो आणि काय दिनेश लिहितो. म्हणजे दिनेशच्या लिहिण्याबद्दल आश्चर्य म्हणा किंवा प्रश्नार्थक आश्चर्य असं आहे. किम दिनेश लिखति, काय दिनेश लिहितोय किंवा दिनेश काय लिहितोय. हे दोन्ही अर्थ या वाक्यातून निघू शकतो. दिनेश काय पहिलं आहे ना, पहिलं वाक्य आहे ना, दिनेश किम लिखति. दिनेश काय लिहितो आहे ना पहिलं वाक्याच. हो, ठीक आहे. म्हणजे इथे हे किम आला, इथे किम म्हणजे फरक तसा काही पडलेला नाही. दोन्हीच्या अर्थामध्ये किम दिनेश लिखति आणि दिनेश किम लिखति. तसं दोन्हीही आपण शब्दच फक्त पुढे मागे झाले. हा, बस बाकी काय झालं त्यामध्ये. आता इथे सुद्धा हे किमच्या ऐवजी आपण इथे किम घेऊ शकलो असतो याला.
ते हलंत म आहे तिकडे. मला हम्म, तेच विचारायचं होतं. हा, झालं, सॉर्ट आउट झालं. हम्म. आता हे जे आहे 5वं 6वं तुम्ही घरी वाचून बघा. ठीक आहे, आता होमवर्क ठेवू आपण. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काही अडलं तर मला विचारावं लागेल, आपण चर्चा करू त्यावर. ठीक आहे. तर शेवटची स्लाइड जी आहे इथे, आता वेळ आपल्याला व्हायला कमी, तरी 4 मिनिटं म्हणा आपण. इथे मम पिता केन आगच्छति, मम पिता केन सह आगच्छति, मम पिता केन सहाय्येन आगच्छति. आता हे आपल्याला थोडंसं अडलं त्यावेळेला ना, केन म्हणजे काय करायचं ते. मम पिता केन आगच्छति म्हणजे माझे वडील कशाने येतात. त्याचं उत्तर असलेलं होतं की मम पिता यानेन आगच्छति, गाडीने येतात. मम पिता केन सह आगच्छति म्हणजे कुणाबरोबर येतात. त्यांनी दिलं की मम पिता मामेन सह म्हणजे माझ्या मामाबरोबर येतात. आणि तिसरं ते उदाहरण घेतलं आपण की मम पिता केन सहाय्येन आगच्छति, माझे वडील कोणाच्या मदतीने येतात. तर मम पिता पुत्रस्य सहाय्येन आगच्छति म्हणजे जर इथं एखाद्या सहाय्याची आवश्यकता असेल, सोबत कुणीतरी असणं आवश्यक असेल, तर त्यावेळेला सहाय्य घेऊन येतात, तर ते केन सहाय्येनं. आणि सोबत येत असतील तर केन सह, असा फरक त्यामध्ये केला गेला. केन सह आणि केन सहाय्येन आहे. एखाद्या गोष्टीच्या म्हणजे मुळामध्ये केन म्हटल्यानंतरच कुठले तरी एक साधन आहे. त्यामध्ये साधन असणं आणि सहाय्य असणं हे एक वेगळं आहे, आणि सोबत असणं हे एक वेगळं आहे. जसं आता मम पिता केन गच्छति, हे गाडीचं हे सहाय्य, म्हणजे गाडीच्या बरोबर आले हे तर साधन झालंय. हे या ठिकाणी सोबत झालं आणि या ठिकाणी सहाय्य झालं. हा फरक तिन्ही वाक्यांमध्ये आहे. तर हे 2 फक्त तुम्ही वाचून उद्या मग तुमच्याकडून क्लॅरिफाय करा, किंवा मग फक्त इथे एक वाक्य मी सांगतो की इथे वाक्य दिलं त्यांनी, किम मम पिता गृहात बही आगच्छति. कोणी सांगेल याचं काय? काय माझे वडील हा, घरात ओके. घराच्या बाहेर. बाहेरून येतात. घरातून घरात बाहेरून येतात. थोडस नाही, उलट झालं ते. काय घरातून माझे बाहेर वडील येतात. घरातून ग्रहात, बाहेर. हे ग्रहात जे असतं ना, जेव्हा त असतं, आपण जे घरात म्हणतो मराठीमध्ये, तर हे जेव्हा हलंत त असतं, पायमोड्या त, हे पंचमी विभक्ती आहे. याचा अर्थ घरातून. गृहात म्हणजे घरातून, पाठशालात म्हणजे पाठशाळेतून. हे यातून बाहेर, बही म्हणजे बाहेर, घरातून बाहेर येतात. येतात म्हणजे आपण मराठीमध्ये आदरार्थी बोलतो पित्याला म्हणून येतात. असं ना, व्याकरण दृष्टीने माझा वडील घरातून बाहेर केव्हा येतो. मम पिता गृहात बही आगच्छति, केव्हा बाहेर येतात. बाकीचे प्रश्न मग तसे त्या स्टाईलवर आहे, फक्त एकच वाक्य यातलं वेगळं आहे. ते कस्मात आणि कस्य आधी नाही गेलंय ना, का ती विभक्ती हा, फक्त विभक्ती बदलली? आहे ती आपण ते आपण उद्या काय करू की क्लासच्या सुरुवातीलाच या गोष्टी डिस्कस करू. जे सर्वनाम जे आहेत, सर्वनामाच्या विभक्ती एकदा वाचून घेत जाऊ, म्हणजे आपल्याला 3-4 प्रकारच्या 6 प्रकारच्या जवळजवळ त्या विभक्ती आहेत. अस्मद, कस्मद, त्या सगळ्या वाचून घेतल्या म्हणजे मग थोडंसं ते शब्द ओळखीचे बनतात आपल्याला. सर आधी किम लावलंय इथे, किम मम पिता, मग त्याचं काय म्हणजे काय, माझे बाबा माझे वडील घरातून बाहेर येतात असं? नाही, घरातून नाही, हे इथं पहिलं म्हणतात, चौथं ना.